बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूरच्या काटोल नरखेड भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। जलालखेडा भागात तुफान गारपीट झाली। गारपीटीने संत्र्यांच्या बागांचं नुकसान झाल्याचं कळतंय। मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुऱ्हा काकोडा परिसरामध्ये पुन्हा एकदा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर दुसरीकडे काढणीला आलेल्या पिकाला फटका बसण्याची भीती वर्तवली जाते। वाशिम जिल्ह्यातल्या पिंपरखेड, लेहणी, मोठेगाव, पांगरी, नवघरेसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला। या पावसाने कांदा, भाजीपाला, ज्वारी, उन्हाळी मूग या पिकांचं मोठं नुकसान झालं। अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यातील कोपरगाव आणि राहता तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली। पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली। पुणे शहरातील सिंहगड रस्त्याला मुसळधार पाऊस सुरू असून कोथरूड परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाला। वारजे, डेक्कन आणि कर्वेनगर भागात सुद्धा गारांचा पाऊस पडला। बुलढाण्याच्या खामगावात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली। शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलं असून बदलत्या वातावरणाने साथीचे आजार बळावले। लातूर जिल्ह्यावर अल्निनोच्या प्रभावामुळे तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून पर्यावरणावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी 4,34,00,000च्या उपाययोजनांचा कृती आराखडा केला असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा पाणी टंचाई कक्षाने दिली आहे। अमरावती शहराजवळच्या कटोरा बुजुर्ग गावामध्ये फलक लावण्यावरून वाद झाला। पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तुफान बाचाबाची झाली। यावेळी गावातील काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून गणेश धात्रक आणि आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। बीडच्या आष्टी बाजार समितीवर भाजपने बिनविरोध सत्ता स्थापित केली आहे। आष्टी इथल्या सुरेश धस यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गुलाल ओढून जल्लोष व्यक्त केला। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आता 18 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 73 जणांनी माघार घेतली। बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे। येत्या 28 एप्रिल रोजी मतदान आणि 30 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अखेर महाविकास आघाडी एकत्र आली आहे। भाजप विरोधात वेगवेगळ्या आघाडी बाजूला ठेवून मवियाने एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे। जळगावच्या धरणगाव बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपसोबत संजय पवारांचा राष्ट्रवादी गट सोबत आला। भाजप आणि संजय पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या सहकार पॅनलच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले। परभणी जिल्ह्यात नाफेडने 42,000 क्विंटल इतक्या हरभऱ्याची खरेदी केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। वर्ध्याच्या सेलू तालुक्यामध्ये नाफेडने अवघ्या 20 दिवसांमध्ये विक्रमी 20,000 क्विंटल हरभरा खरेदी केला। गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात 26,000 क्विंटलची खरेदी झाली होती। नाशिकमधील एकाच वेळी 20हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे। कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाकडून एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत। या कारवाईने राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले। नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर होत असलेली आयकर विभागाची कारवाई कुठल्याही पद्धतीची सूडबुद्धीची कारवाई नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केले। आयकर विभागाकडे काही माहिती असेल म्हणूनच ही कारवाई झाल्याचं ते म्हणाले। महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यावरून लातूरात राजकारण रंगलंय। नागपूर रत्नागिरी महामार्गात येणारा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा काढू नये यासाठी लिंगायत समाजाने उपोषण केले। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपोषणकर्त्यांची भेट घेत बसवेश्वरांचा पुतळा इंचभरही हलणार नाही असं वचन दिलंय। काही नेते समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात पेठ वडज इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आलंय। या आरोग्य केंद्रासोबतच इथल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची देखील दयनीय अवस्था झाली आहे। सरकारने तात्काळ दखल घेऊन नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। बीडमध्ये शिक्षकांच्या दिव्यांगत्व टक्केवारीत तफावत आढळून आल्यानंतर जिल्हा परिषदेतल्या 392 दिव्यांग कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर आलेत। या कर्मचाऱ्यांकडून माफीनामा घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिलेत। सवलतींचा लाभ घेण्यासाठी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचं प्रमाण गरजेचं आहे।
एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। संजय राऊतांच्या विरोधात शिवसेना तक्रार दाखल करणार आहे। खारघर प्रकरणावरून केलेले वक्तव्य संजय राऊतांना भोवण्याची शक्यता आहे। खारघर प्रकरणी संजय राऊतांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याची गंभीर दखल घेत आता मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। संजय शिरसाट यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये आता संजय शिरसाट हे तक्रार करायला पोहोचलेले होते। आजच संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन खारघर प्रकरणी मृतांचा आकडा हा लपवला जातोय अशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला होता। एक आकडा सुद्धा त्यांनी सांगितलेला होता आणि राज्य सरकारवरती त्यांनी जोरदार हल्ला चढवलेला होता। अगदी आता त्याच सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून त्याची गंभीर दखल घेत मरीन ड्राइव्ह पोलिसांमध्ये संजय शिरसाट हे आता तक्रार दाखल करत आहेत। त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर आता ही दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे। संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते कारण संजय शिरसाट शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार यांनी संजय राऊतांनी सकाळी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार द्यायला ते गेलेले आहेत। ज्या प्रकारची वक्तव्य सकाळी संजय राऊत यांनी खारघरमधल्या प्रकरणा संदर्भात केलेली होती, काही मृतांच्या आकड्या संदर्भात सुद्धा काही दावे त्यांनी केलेले होते, सरकारवर आरोप केलेले होते आणि हे बेछूट आरोप करून एक प्रकारची सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून झाल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय। आणि आता शिवसेनेनं या सगळ्या प्रकरणी संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पोलिसांचं दार ठोठावलंय। बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। शहापूर तालुक्यातल्या वाफे नर्सरी इथं महाराष्ट्र सरकारचं पर्यटन केंद्राकडे वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय। अनेक दिवसापासून साफसफाई न केल्यानं केंद्रात कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय। मुलांसाठी लावलेले पाळणे सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहेत। मात्र हे निसर्ग पर्यटन केंद्र गेल्या 2 वर्षांपासून दुर्लक्षित झाल्यानं व्यायामाची आणि खेळण्याची उपकरणं ही नादुरुस्त झाली आहेत। अनेक दिवसापासून साफसफाई न केल्यानं आता या झाडांचा पालापाचोळा कचऱ्याचे अधिक साठले असून त्याचबरोबर प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांचे खत जमा झाले। व्यायामाच्या साहित्याची सुद्धा तोडफोड झाल्यानं व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची निराशा होते। त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी सुद्धा तुटून खाली पडली, त्यामुळे आपल्या मुलांना खेळण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची सुद्धा निराशा होती। वर्धा शहरासह ग्रामीण भागात भीक मागणाऱ्या मुलांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे। चौकाचौकात छोटी छोटी मुलं भीक मागत असून महिला आणि बालविकास विभाग काय करत आहे असा सवाल उपस्थित केला जातो। 1-2 नाही तर तब्बल 33 वर्ष विना अपघात सुरक्षित सेवेबद्दल बीड विभागातील आष्टी आगाराचे चालक किसन रामभाऊ घोडके यांचा हिरो ऑन द रोड संबोधित करत गौरव करण्यात आला। राज्यातील 42 चालकांचा नवी दिल्लीमध्ये गौरव करण्यात आला। बदलत्या वातावरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या हापूस आंबा काढणीच्या कामाला वेग आलाय, त्यामुळे बाजारात सुद्धा हापूस आंब्याची आवक वाढली आहे। आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांना मोफत सेवा करण्याची संधी मिळणार आहे। इच्छुकांनी मंदिर समितीकडे नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या राव राजूर गावातल्या श्री नागेश्वर महाराजांची यात्रा संपन्न झाली। मागील 150 वर्षांपासून बैलगाडा ओढण्याची परंपरा यावर्षी देखील पाळण्यात आली। यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। गुजरात दंगल प्रकरणातील नरोडा पटिया हत्याकांडातील प्रमुख आरोपी भाजपच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी तसंच विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। अहमदाबादच्या विशेष कोर्टानं हा निर्णय दिला। अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्या प्रकरणाचा तपास न्यायालयीन आयोगामार्फत केला जातोय। त्या अंतर्गत दुपारी प्रयागराजमध्ये हा प्रसंग पुन्हा उभा करण्यात आला। प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या जबाबानुसार हा प्रसंग जशाचा तसा सादर करण्यात आला। जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली। आगीमुळे 5 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्यानं पूंछ येथे वीज कोसळली, त्यामुळे वाहनाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली। समलिंगी विवाहांना भारतात कायदेशीर मान्यता मिळण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या दरम्यान चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे। समलिंगी संबंध हे एका वेळचं नातं नाही, तर आता ते नातं कायमस्वरूपी टिकणारं नातं असणार आहे। 69 वर्षापूर्वीच्या स्पेशल मॅरेज ॲक्टच्या कक्षा रुंदावण्याचा विचार करणं यात काहीही चूक नाही, असं चंद्रचूड म्हणाले।
देशातील ॲपलचं दुसरं रिटेल स्टोअर दिल्लीतल्या साकेतमध्ये सुरू करण्यात आलंय. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी स्टोअरचं उद्घाटन केलं. यावेळी टीम यांनी हात जोडून लोकांचं स्वागत केलं. आसाम आणि अरुणाचल प्रदेश सरकारनं आंतरराज्य सीमा विवाद सोडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील साधना बासवरमध्ये 3-4 इंच बर्फ पडलाय. अभिनेत्री भूमी पेडणेकरनं 1989च्या संग्रहालयातील ड्रेस परिधान केलाय. त्यामध्ये ती अजून आकर्षक दिसते. या फोटोमध्ये भूमी पेडणेकरनं ओल्ड फॅशन कलेक्शनमधील स्टनिंग ड्रेस परिधान केला. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये भूमी पेडणेकरनं 1988 आणि 89च्या कलेक्शनमध्ये हा ड्रेस घातल्याची माहिती दिली. अभिनेत्री मृणाल ठाकूरनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना घायल केलंय. तिचा हा मनमोहक अवतार चाहत्यांच्या पसंतीला उतरतो. या पोस्टरवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. जान्हवी आपल्या चाहत्यांबरोबर कनेक्ट राहण्यासाठी नेहमी आपले अपडेट देत असते. तिच्या नव्या फोटोची सर्वत्र चर्चा आहे. काजोल आणि अजय देवगणची मुलगी निझाचा आज वाढदिवस आहे. काजोलनं खास पोस्ट करत आपल्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या सगळीकडे IPLचा हंगाम सुरू आहे. IPLच्या 16वा सीझन जोरदार सुरू आहे. बिग बॉस विनर MC स्टॅनलाही क्रिकेटची भुरळ पडली आहे. स्टॅननं चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. रॅपर MC स्टॅननं त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून सचिन तेंडुलकर बरोबरचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला. नानीचा बहुचर्चित दसरा हा सिनेमा लवकरच OTTवर झळकणार आहे. दसरा येत्या 27 एप्रिलपासून नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडिया साऊथच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन झालंय. त्या 74 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी सलमान खाननं त्याच्या इन्स्टा अकाउंटवर पांढऱ्या टी-शर्टमध्ये टेबलावर हात ठेवून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमान खाननं हातात घड्याळ घातलं. सध्या या घड्याळाची जोरदार चर्चा सुरू आहे, कारण या घड्याळाची किंमत जवळपास 57 लाख आहे. प्रसिद्ध K-पॉप ब्रँड ॲस्ट्रोचा सदस्य आणि K-पॉप स्टार मुनबिन त्याच्या दक्षिण कोरियातल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. अवघ्या 25व्या वर्षी मुनबिनचं निधन झालं. त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. आईच्या वाढदिवशीच मुनबिननं या जगाचा अखेरचा निरोप घेतलाय. एक महत्त्वाची बातमी आपल्या